निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय देशपातळीवरती एनडीएचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. पंतप्रधान महोदयांची त्यांना अनुमती होतीच. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आमच्या नेत्या मुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी पवार या सर्वांनी सामुदायिकरित्या एक निर्णय त्या ठिकाणी राज्यपातळीवरती घेतला की या 17ही जागा महायुती म्हणून त्या ठिकाणी लढल्या जातील. आणि त्याच्याच अनुषंगाने त्या ठिकाणी निर्णय होत भारतीय जनता पक्ष कुठला जागा लढेल, शिवसेना कुठला जागा लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठला जागा लढेल या संदर्भातली अधिकृत घोषणा महायुतीच्या माध्यमातून काल संध्याकाळी त्या ठिकाणी झाली. अशा वेळेला ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीचा घटक म्हणून लढण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आज अनिकेतचा उमेदवारी अर्ज महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहोत. आणि याला देवेंद्रजींचे आशीर्वाद मिळाले, शिंदेसाहेबांचे मिळालेले आहेत, राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्राबाईंनी सुद्धा आहेत. त्याचबरोबर या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे मंत्री महोदय आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने उदय सामंत आहेत, नितीश राणे आहेत, त्याचबरोबर भरत गोगावले आहेत. आता आमचे ज्येष्ठ नेते सहकारी विधिमंडळामध्ये अनेक वर्ष आमच्यासोबत असलेले दीपकभाई आहेत, शेखरजी निकम आहेत. संबंध महायुतीच्या सर्वच आमदारांचा आणि तिन्ही पक्षाच्या प्रमुख सहकाऱ्यांचं पूर्णपणाचं पाठबळ त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आता आमचे जिल्हा परिषद अध्यक्षसुद्धा रायगडचे या ठिकाणी आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रशांत ठाकूर साहेब येथील, महेश बालदीजी येथील, सर्वच मंडळी या ठिकाणी आज प्रमुख नेते महायुतीचे अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. एक असं आहे की 18 ते 24 या कालखंडामध्ये जरूर अनिकेतचे सगळे दौरे झाले. सगळ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल या त्यांनी उपस्थित राहून इथले प्रश्न सातत्याने मांडलेले आहेत. आता मतदारसंघ इतका मोठा असल्यामुळे स्वाभाविकपणाने सर्वच ठिकाणी नियमितपणाने संपर्क होईल असं नाही, परंतु संघटनेच्या माध्यमातून संपर्क करण्याचं काम आम्ही सगळे करत असतो. खरं आहे, त्याच्यात अधिक जर काही सुधारणा करण्याची आवश्यकता असेल, अधिक वेगवेगळ्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून विधिमंडळामध्ये स्पष्टपणाची भूमिका मांडायची असेल, राज्य सरकार आज आमच्या महायुतीचं आहे, सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून कोकणच्या भवितव्यासाठी काम करत असेल तर त्याच्यामध्ये अधिक लक्ष त्यांनी घातलं पाहिजे अशा सूचना माझ्याकडनं देण्यात येतील. एक असं आहे, डील वगैरे काय भाग नाही. राजकारणामध्ये शेवटी चर्चा, वाटाघाटी आणि त्याच्यातून एक सामुदायिक महायुतीचं हित हेच आमच्या सर्वांच्या समोर आहे. कारण की काही वेळेला राजकीय संघर्ष हा होत असतो, पण त्याच्यातून ज्या वेळेला महायुती म्हणून एनडीए म्हणून बळकट करण्याची प्रक्रिया देशपातळीवरती, राज्यपातळीवरती होते आणि देशातल्या शीर्षस्थ नेतृत्वाबरोबरीत राज्यातल्या प्रमुख या 3 नेत्यांचं सुद्धा तीच भूमिका राहते. त्यावेळेला काही ठिकाणी कमी अधिक असेल त्याच्यावरती चर्चेअंती पडदा टाकणं अत्यंत आवश्यक असतं. हेडलाईन